वीरों के बलिदान से मिली है धरती हमारी पहचान है। सर्वांना माझा नमस्कार। सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर आणि माझे गुरुजन वर्ग व विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, आज अतिशय आनंदाचा दिवस आहे। म्हणजे 15 ऑगस्ट आहे आणि या आनंदाच्या दिवशी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिलेले माझे गुरुजन वर्ग त्यांचे मी शतशः आभार मानते। खून का हो किस मतलब का जिसमें उबल का नाम नहीं, वो खून का हो किस मतलब का जो आज के देश के काम नहीं, वो खून का हो किस मतलब का जिसमें जीवन ना रंगनी है। जो पर्वत बनकर भरता है वो खून नहीं वो पानी है, जो पर्वत बनकर बनता है वो खून नहीं वो पानी है। उसी दिन लोगों ने खून की सही सही कीमत पहचानी थी। उसी दिन लोगों ने खून की सही सही कीमत पहचानी थी जिस दिन सुभाष ने बर्मा में जाकर मांगी उनसे कुर्बानी थी। जिस दिन सुभाष ने बर्मा में जाकर मांगी उनसे कुर्बानी थी। स्वातंत्र्य मिळालं आहे ना, इतके सहजासहजी नाही मिळालं। त्यासाठी वंदनीय मंगल पांडे, राजगुरू सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, वीर सावरकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा कितीतरी महावीरांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं। या देशासाठी आपलं रक्त सांडलं, तेव्हा कुठे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं। स्वतंत्रता दिवस आहे भारताच्या विजयाचा, स्वतंत्रता दिवस आहे भारताच्या विजयाचा। गर्व आहे मला मी भारतीय असण्याचा, गर्व आहे मला मी भारतीय असण्याचा। मित्रांनो, आपण इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो याला कारण ज्यांनी आपल्या देशासाठी प्राणाची आहुती दिली। हसत हसत ते पाटावर चढले। अशा महान वीरांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे। मित्रांनो, 150 वर्षापूर्वी इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी पाय ठेवला आणि आपल्या दूरकनिधीचा वापर करून ते भारताचे राज्यकर्ते बनले आणि आपण 150 वर्षे त्यांची गुलामगिरी करत राहिलो। या पारतंत्र्याच्या काळात किती दिवस जगायचे, इंग्रजांची गुलामगिरी किती दिवस सहन करायची असा प्रश्न आपल्या भारतीय वीरांना पडला आणि मग त्यामुळे 1857 साली वंदनीय मंगल पांडे यांनी भारतीयांच्या मनात क्रांतीची मशाल पेटवली। आजादी के लिए जिन्होंने लड़ी कठिन लड़ाई की, आजादी के लिए जिन्होंने लड़ी कठिन लड़ाई की, चलो आओ करे धन्यवाद उनका जिन्होंने हमें आजादी दिलाई थी, जिन्होंने हमें आजादी दिलाई थी। मित्रांनो, कधी असं ऐकलंय का इंग्लंड माता, रशिया माता, अमेरिका माता, इंडिया हा असा एकमेव देश आहे ज्याला आपण भारत माता म्हणतो। इतकी महानता या देशाच्या मातीत आहे की या मातीने तरुण पिढीचे नेतृत्व असलेले छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला दिले। शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवणाऱ्या सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले आपल्याला दिले। उंबरठ्यावर बसून शिक्षण घेणारे ज्यांनी या भारताचे संविधान लिहिले असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला दिले। आणि आपला जन्म या भारताच्या मातीत झाला। त्यामुळे आपण या भारतीय वीरांची वार्ता आपल्या खांद्यावर पेरायला नको का असा प्रश्न मी आजच्या तरुण पिढीला विचारते। त्या काही शिवबांचे मावळे म्हणायचे, लवकर उठे पळस तुटे, तलवार तुटे पर पीछे नहीं हटे, तलवार तुटे पर पीछे नहीं हटे। आणि आताचे मावळे म्हणतात, उशिरा उठे दारू गोटे, गिल्लास तुटे पर दारू नहीं तुटे, गिल्लास तुटे पर दारू नहीं तुटे। मित्रांनो, सांगताना खूप दुःख होतंय। आपल्या शेलसूर येथील हरिदास कापसे हे आपल्या देशासाठी शहीद झाले। त्यांना ऑक्सिजन नाही मिळाल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। ते 2010 ते 2011 मध्ये मुंबई येथे प्रशिक्षण घेत होते आणि काही काळापूर्वी उत्तर भारतात पूर आला होता। त्या पुरात काही खूप मोठे लोक वाहून चालले होते। त्या लोकांना वाचवण्यात त्यांचा अतिशय मोठा वाटा आहे। म्हणून म्हणावे वाटते, मैं भी सड़क पर जाऊंगी सीने पे गोली खाऊंगी, मैं भी सड़क पर जाऊंगी सीने पे गोली खाऊंगी,
पापा की बड़ी समझकर अगर देखा मेरे भारत पर आग उठाकर तो अगर देखा मेरे भारत पर आग